तर उजनी धरणामध्ये 51 टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिलाय। सोलापुरात 5 जिल्ह्यांची उजनी धरणातून तहान भागवली जाते। शेतीसाठीचं पाण्याचं आवर्तन बंद करण्यात आलेलं आहे। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। सोलापूर जिल्ह्यासह 5 जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणामध्ये -23.61 इतका पाणीसाठा साठलेला आहे। मागील जर आढावा घेतला तर या धरण क्षेत्रामध्ये 37 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। त्यामुळे आपण जर पाहिलं असेल तर हे सध्या आपण TV9 जे आहे ते उजनी धरण क्षेत्रामध्ये पोहोचलेलं आणि आपण प्रवेशद्वारानजीक आहोत आणि आपण जर पाहिलं असेल तर 37 मिलीमीटर इतका उजनी धरण क्षेत्रामध्ये जो आहे तो पाऊस झालेला आहे। -23.61 इतकी जी आहे ती पाणी पातळी सध्या धरणाची आहे। आगामी काळात जर पावसानं ओढ दिली तर मात्र टंचाईग्रस्त परिस्थिती जी आहे ती ओढावल्याशिवाय राहणार नाही। माझे सहकारी कॅमेरा पर्सन अभिषेक पवारसह मी संदीप शिंदे, TV9 मराठी, उजनी धरण, सोलापूर। तर आता बातमी आहे जळगावमधून। जळगावच्या जामनेरमध्ये पहूर येथील देवळी आणि गोंगडी दोन्ही जलाशय प्रकल्प कोरडे पडले आहेत। जलाशयातील पाणी साठा संपल्यानं प्रकल्पावर अवलंबून असलेल्या पहूरपेठ आणि पहूर कसबे गावात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। जळगावच्या जामनेर तालुक्यातील पहूरपेठ आणि पहूर कसबे या 2 गावांना पाणी पुरवठा करणारा गोगडी जलाशय जे आहे त्या ठिकाणी पूर्णपणे कोरडं ठाक पडलेला आहे। आपण दृश्यांमध्ये जर बघितलं तर आपण आता या जलाशयाच्या ठिकाणी आहोत। तीव्र उन्हाळा जो आहे या ठिकाणी पाहायला मिळाला आणि बाष्पीभवनाचा देखील प्रचंड वेग या ठिकाणी होता आणि त्यामुळे हे धरण जे आहे या ठिकाणी पूर्णपणे कोरडं ठाक पडल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। त्यामुळे या धरणावर अवलंबून जी गावं आहेत पहूरपेठ आणि पहूर कसबे या दोघी गावांना जे आहे भीषण पाणी टंचाईचा या ठिकाणी सामना करावा लागतो आहे। ग्रामस्थांच्या पाण्याच्या टंचाईबरोबरच शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन नरेंद्र पाटील सह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। तर हवामान विभागानं एल निनोचा प्रभाव वाढणार असल्याचा इशारा दिला। यामुळे देशभरात पाऊस कमी पडण्याची शक्यता वर्तवण्यात येते। या पार्श्वभूमीवर यवतमाळ प्रशासनानं पाणी पुरवठ्याचं नियोजन करण्यास सुरुवात केली आहे। जलसंपदा विभागानं पाणी आरक्षित ठेवण्याचे निर्देश दिले। जिल्ह्यामध्ये 3 मोठे आणि 7 मध्यम आणि 63 लघु असे एकूण 73 प्रकल्प आहेत। या प्रकल्पांमध्ये केवळ 33.70% पाणीसाठा सध्या शिल्लक राहिला। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। अल निनोचा संभाव्य धोका लक्षात घेता राज्यभरातील जलाशयांमधील जलसाठा जो आहे तो आरक्षित करण्याच्या संदर्भाच्या सूचना राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या आहेत। यवतमाळ जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर साधारणतः 73 एकूण प्रकल्प जिल्ह्यामध्ये आहेत। त्यामध्ये 3 प्रकल्प जे आहेत ते मोठे प्रकल्प आहेत। त्यामध्ये बेंबळा, पूस आणि अर्रावतीचा समावेश आहे। या संपूर्ण जलसाठा मिळून एकूण 33.70% उपयुक्त साठा जो आहे त्या ठिकाणी उपलब्ध आहे। संकल्पित जलसाठा जो आहे तो 933.27 दलगमी मीटर साठा जो आहे तो या ठिकाणी आहे। 314.53 दलगमी साठा जो आहे तो या ठिकाणी शिल्लक आहे। अल निनोच्या प्रभावामुळे या ठिकाणी धोक्याचे असू शकतात। पाणी टंचाईला देखील सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। विवेक गावंडे, TV9 मराठी, बेंबळा, यवतमाळ।